पहिला चेंडू ऑफ स्टिक वर ठेवला, लाईन चांगली होती, रंगत निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाईल। 4 षटकांचा सामना आहे। बंटीला पाहतो, बंटी धमाले आणि त्याला साथ देतो सुमित पाटील। नितेश केनी पहिला चेंडू डॉट, 7वी पास संघानं टॉस जिंकलाय श्री काळभैरव डेव्हलपर्स। ओ गॅप मध्ये खेळतो, डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू जाईल वेगाने आणि येतील या चेंडूवर 4 धावा चौकार। तर 7वी पास संघानं टॉस जिंकला आणि नितेश केनी आतापर्यंत पाहिलं डॉट चौकार सुरुवात करतोय बंटी धमाले स्ट्राइकरेनला। पुढचा चेंडू ओ फुटवरचा वापर, लॉंग ऑफ कडे फिल्डर रेडी आणि पकडलाय झेल। 7वी पास विरुद्ध युद्ध रंगतोय श्री काळभैरव डेव्हलपर्स आणि आतापर्यंत 3 चेंडू, पहिला धक्का, 4 षटकांचा सामना आहे। धावा बनवणं या इम्पॉर्टंट मॅच मध्ये महत्वाचं असेल, मात्र बाद झाला बंटी धमाले। तर श्री काळभैरव डेव्हलपर्स आतापर्यंत नितेश केनी डॉट, त्यानंतर एक चौकाराला विकेट मिळाली, बंटी धमाले बाद झाले, सुमित पाटील, सिद्धांत केनी गेला क्रमांक 3 वर। एंटिक ग्रुप चिंचपाडा आयोजित आपण पाहतोय CPL चिंचपाडा प्रीमियर लीग धमाका। आज खास मनोरंजन असेल, काही वेळात दशरथ पाटील सरांचं आगमन होईल आणि आजचं प्रमुख आकर्षण अंपायर माट्या यांना सुद्धा आज पाहणार। तर 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला। आतापर्यंत धावा धावफलकावरती 4। गोलंदाज नितेश केनी श्री काळभैरव डेव्हलपर्स कडून षटक हाताळतोय। 4 षटकांचा पूर्वार्ध, चला 20 मिनिटात विनंती असेल, जास्त वेळ तुम्हाला घेता येणार नाही। स्लोवर वन पिक नाही करता आला, मात्र इनसाइड सर्कल, फिल्डर रेडी, प्रयत्न चांगले झाले, सिंगल मिळेल। 4 षटकामध्ये 7वी पास संघ पाहतो कितपत रोखण्याचा प्रयत्न असेल। बंटी धमाळे बाद झाल्यानंतर सुमित पाटील आणि सिद्धांत केनी। नितेश केनी पुढचा चेंडू, एकूण धावा धावफलकावरती 5। श्री काळभैरव डेव्हलपर्स हा संघ बॅटिंग करतोय। नितेश केनीला पाहते डॉट, नंतर आतापर्यंत 4 चेंडू धावा आपण पाहिला, तर कुठेतरी रोखण्याचं जे ज्याचं तंत्र आहे। आतापर्यंत पाहिलं बंटीची विकेट मिळाली, सुमित आलाय, सुमितला संधी मिळाली नाही, एका बाजूला खेळतोय सिद्धांत केनी बॅटिंग करत असताना श्री काळभैरव डेव्हलपर्स साठी। ओ गती कमी केली, तर नक्कीच ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहत होतो, आजचे मुख्य आकर्षण टेनिस क्रिकेट विश्वातील आणि क्षेत्रातील हास्य सम्राट, समालोचक आणि आमचे मार्गदर्शक दशरथ पाटील सर करावे यांचे इथे आगमन झाले आणि त्यांच्या समवेत अंपायर माट्या आज युद्ध रंगणार आणि आज जल्लोष होणार। तर दशरथ पाटील सर यांना आपण पाहतोय हास्याचे फवारे घेऊन आज सुद्धा एंटिक ग्रुप चिंचपाडा आयोजित चिंचपाडा प्रीमियर लीग मध्ये अगदी काही वेळात ते सुद्धा जॉईंट होतील। अंपायर माटे आणि आज दशरथ पाटील सर यांची जुगलबंदी तुम्हाला जरूर पाहायला मिळेल। तर श्री काळभैरव डेव्हलपर्स बॅटिंग करतो, पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि धावा 5 आहेत। चला टीम मीटिंगची परवानगी नाही, लक्ष असू द्या। फिल्डिंग टीम 7वी पासला विनंती करेन आणि नेक्स्ट मॅच असेल स्पर्श अँड दित्या 11 त्यांच्या विरुद्ध नामदेव भोईर 11 हे 2 संघ खेळणार आहेत। आज स्पर्धेतील अंतिम दिवस आहे। एंटिक ग्रुप चिंचपाडा प्रीमियर लीग CPL सिद्धांत केनी आणि सुमित कडून अपेक्षा वाढल्यात, कारण पहिल्या ओव्हर मध्ये फक्त 5 आल्यात। जी गती पॉवर प्ले मध्ये हवी होती ती गती प्राप्त करताना 4 षटकांचा सामना आहे। दशरथ पाटील सरांचे इथे आगमन झाले।
चला पहिला ओव्हर 3.5 मिनिटांमध्ये फिनिश केलं, मात्र आता जास्त वेळ घेऊ नका. विनोद केनी आल्या ओव्हर नंबर 2. सिद्धांत केनी, सुमित पाटील बॅटिंग करतोय श्री काळ भैरव डेव्हलपर्स. विनोद केनी ओव्हर नंबर 2. चला स्पीडअप पाहिजे, 7वी पास, जास्त वेळ घेऊ नका. ओ फुटवरचा वापर कनेक्शन झालं नाही. चेंडू चांगला होता, त्यानंतर दिशा सुद्धा त्यामध्ये परिवर्तन करताना गोलंदाज विनोद केनीला आपण पाहिलं. आतापर्यंत बंटी धमाले बाद झाल्यानंतर एकही मोठा फटका बॅटिंग टीम करत असताना अनेक अडचणी आल्यात. विनोद केनी टप्पा पडला, उचली मिळाली, लाईन चांगली होती. अगदी स्ट्रायकरेनला खेळणारा फलंदाज पाहतोय सुमित पाटीलला. आतापर्यंत 3 चेंडूचा सामना करतोय आणि त्याला साथ देतोय सिद्धांत केनी. सिद्धांत केनीने 3 चेंडूचा सामना केला. वैयक्तिक 1चं योगदान, संघाची धावसंख्या धावफलकावर टोटल 5. श्री काळ भैरव डेव्हलपर्स बॅटिंग करत असताना गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. ओव्हर नंबर 2 विनोद केनी. सलग 2 चेंडू डॉट. आणखीन एक चांगला चेंडू खाली राहिलाय. फलंदाजांना प्रश्नचिन्ह निर्माण केले, कनेक्शन होत नाही, फटके येत नाही. आणि 7वी पास जो संघ आहे, आतापर्यंत नितेश केनीने फक्त पास दिल्या आणि इथे विनोद केनी सलग 3 चेंडू डॉट. एकूण धावा धावफलकावर 5. 5 रन्स ऑन बोर्ड. अँटिक ग्रुप चिंचपाडा प्रीमियर लीग. पुढचा चेंडू राऊंड विकेट नाव. ओ खोला टाकलाय, जरूर स्वीप करण्याचा प्रयत्न. एका धावेसाठी श्री काळ भैरव डेव्हलपर्स या संघाला खूप प्रयत्न करावे लागतात. विनोद केनीचा हा तिकट मारा बघा. आतापर्यंत 4 चेंडू, सुरुवातीचे 3 चेंडू डॉट टाकले आणि त्यानंतर लेग बाईट्स, गुड बॉलिंग. नितेश केनीच्या षटकामध्ये 5 आल्या. त्यानंतर विनोद केनी बॅटिंग करत असताना सुमित पाटीलला साथ देतोय सिद्धांत केनी. श्री काळ भैरव डेव्हलपर्स किती धावा सेट होतील याचा विचार करूया. गोलंदाज विनोद केनी. पुढचा चेंडू छोटासा रनअप, गती चांगली, मात्र हा चेंडू पूल केला डीपला. फिल्डर रेडी होईल का झेल? आणि यस, गुड कॅच, टेक द कॅच. दुसरा धक्का. विनोद केनी 7वी पास साठी हे दर्जेदार षटक. आतापर्यंत 3 डॉट नंतर 1 विकेट. दबाव निर्माण केला, कारण इथून मॅच जिंकणं आता प्रत्येक संघाला महत्वाचं आहे. 4 षटक 20 मिनिटं. लक्ष असू द्या फिल्डिंग टीम 7वी पास. तर विनोद केनी सुरुवातीचे 3 चेंडू डॉट, लेग बाय झाला, 1 विकेट मिळाली. बॅटिंग करताना श्री काळ भैरव डेव्हलपर्स. एकूण धावा धावफलकावरती टोटल 6 धावा आहेत. पुढचा चेंडू विनोद केनी. पायचे स्पर्धेमध्ये मेडनर होणार का? 1 लेग बायस, 4 चेंडू डॉट, गुड बॉलिंग. आपला दर्जा त्यांनी दाखवला विनोद केनी 7वी पास संघाकडून. पुढचा चेंडू विनोद केनी. राऊंड विकेट नाव. ओ ऑन साइडला लॉफ करतोय, झेल होणार का? मात्र 5 चेंडू चांगले फेकले होते. प्रयत्न चांगले आहेत. तर 2 षटकांचा खेळ संपलाय. चला 10 मिनिटांमध्ये 2 षटक फेकायचे. 7वी पास आपल्याला विनंती करतो आणि संघ पोहोचला. एकूण धावा 7. तर आम्हाला आजच्या दिवसातील अन्नदाते आमचे दानशूर दाते आज सन्माननीय मनोज केनी साहेब, त्यानंतर आमचे परेश गोंदली साहेब असतील, यांच्याकडून 20 किलो चिकन, त्यांचा आम्ही धन्यवाद देतोय. आज आम्हाला दानशूर व्यक्तिमत्व खोली बॉईज यांच्याकडून 15 किलो चिकन आणि अभिजित केनी, हरिचंद्र केनी यांच्याकडून 10 किलो चिकन देण्यात आले. तर एकूण 45 किलो चिकन आहे. आणि हरिदास केनी यांच्याकडून 30 किलो तांदूळ आणि ऋषी पडवलकर यांच्याकडून संपूर्ण भाजीचं साहित्य दिले. त्या सर्व दानशूर व्यक्तिमत्वांचा आम्ही धन्यवाद देतो. आणि तिकडे आमचा आचारी वर्ग आहे बघा, त्यांचा सुद्धा आम्ही नामोल्लेख करू. कुक डिपार्टमेंट, ज्यामध्ये हरचंद्र भगत, रुपेश कामण,
त्यांचा आम्ही धन्यवाद देतो. आचारी कुक वर्ग आणि त्यांना सहकार्य करणारी त्यांची मंडळी, त्यांचं धन्यवाद. 2 षटक संपली. पहिल्या षटकामध्ये 5 आल्या. ओव्हर नंबर 2 मध्ये धावा पाहिलं 2 आणि आता प्रितेश केनी. सर्व दानशूर व्यक्तिमत्वांचा अँटिक ग्रुप चिंचपाडा प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपण त्यांचं सहर्ष स्वागत करूया. प्रितेश केनी ओव्हर नंबर 3 आणि समोर खेळेल दीपेश केनीला साथ देतोय सिद्धांत केनी. यस, लाईन चांगली होती. अपील मध्ये उत्साह, पंचांकडे जोरदार अपील होईल. पंच तटस्थ, कुठलाही निर्णय येत नाही. फिल्डिंग टीम 7वी पास, दबाव त्यांनी निर्माण केले. पहिल्या ओव्हर मध्ये 5, 2 षटकानंतर अवस्था थोडी बिकट आहे, धावा येत नाही आणि आता ही जबाबदारी बॅटिंग टीम वर श्री काळ भैरव डेव्हलपर्स. 4 षटकांचा सामना, इथून धावा होणं महत्वाचं, मात्र धावफलक फक्त 7 आहे. तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल मानव पाटील 7वी पास संघाकडून. स्लोवर 1 फटका बनवला, डीप लॉंग ऑफ कडे, फिल्डर रेडी आणि आणखीन एक धक्का. दबाव परिस्थिती निर्माण झाल्या बॅटिंग टीम वर, कारण गडी बाद झालेत आतापर्यंत 3 आणि धावा केवळ आणि केवळ 7 धावा. तर आमचे संदीपन केनी यांच्या आवाजामध्ये ही थीम पाहतो आपण. चिंचपाडा प्रीमियर लीग. सर्वजण आतुरतेने वाट पाहतात. दशरथ पाटील सर कधी येणार, येतील, थोडा रेस्ट करू द्या. आणि बघा आजचं खास आकर्षण ज्यांना आम्ही दरवर्षी पाहतो, आमच्या VIP डाईज वर नेहमी त्यांच्या चेहऱ्यावर स्माइल असते. प्रकाश बोपे बघा थोडे लाजले, त्यांचे पार्टनर अजून आले नाही आणि यंदा कर्तव्य आहे, यंदा गुड न्यूज देतील. प्रकाश बोपी CPL नेहमी दरवर्षी त्यांचं खूप मोठं योगदान असतं. आणि निखिल बोपी त्यांचे पार्टनर आले नाही. रोशन बोपी आहेत, आणखीन त्यांचे एक पार्टनर आहेत ज्यांना आम्ही मिस करतोय. करण केनी येतील काही वेळात. मानव पाटील ओव्हर नंबर 3, धावा धावफलकावरती टोटल एकूण धावफलक 7 आहे. पुढचा चेंडू डीप बॅकवर्ड पॉइंट कडे चेंडू चाललाय दूरवर. आता मात्र ही संधी मिळेल. धावा येणं महत्वाचे. श्री काळ भैरव डेव्हलपर्स 2 षटकानंतर धावा 7 पाहिल्या आणि आता आपण पाहते संजय केनी आलाय. सुरुवात चौकारानं. पाटील डॉट चेंडू, त्यानंतर एक विकेट मिळाली, एक चौकार आला. एकूण धावफलक पाहिलं, धावा 11 आहेत. बॅटिंग करताना श्री काळ भैरव डेव्हलपर 4 षटकांचा सामना आहे, मात्र त्या मानाने धावा कुठेतरी कमी पडलाय. 7वी पासची ही दर्जेदार गोलंदाजी. अख्खू टप्प्याचा लॉफ करतो डीप स्क्वेअर लेगला. फिल्डर रेडी, ताकदीचा प्रचंड वापर आणि तेवढ्या चांगलं क्षेत्ररक्षण. योगेशनं पकडला जेल, फलंदाज होईल बाद आणि आता 2 गडी बाद. एकूण धावा धावफलकावर 11. तर तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. डॉट बॉल, विकेट मिळाली, एक चौकार आला, त्यानंतर 2 विकेट मिळाल्या. गोलंदाज होता मानव पाटील. धावा धावफलकावर 11. 11 रन्स ऑन बोर्ड. पुन्हा एकदा टप्पा पडला, उचली होता, थोडा चेंडू स्कीट होतोय आणि त्या मानाने जी गोलंदाजी केली ना 7वी पास संघानं, त्यांचं आपण कौतुक करूया. नितेश केनीच्या षटकामध्ये 5 आल्या. विनोद केनीनं फक्त 2 धावा दिल्या. त्यानंतर मानव त्याच दर्जाची गोलंदाजी दाखवतो. एक चौकाराचा अपवास सोडला, तर त्यानंतर मानवनं 2 विकेट आणि 1च धाव. गुड बॉलिंग. शेवटचा चेंडू असेल ओव्हर नंबर 3, तर नक्कीच सिद्धेश लॉफ करते डीप कडे. फिल्डर एक्स्ट्रा कव्हरला मिसफील्ड झाले आणि धाव घेण्याची तयारी. जरूर धावेसाठी संघर्ष सूर्य.
चिंचपाडा प्रीमियर लीग आणि इथे बघा नजरेसमोरून धाव चोरण्याचा प्रयत्न. टोटल धावा आल्या या चेंडूवर, जरूर पंच आम्हाला कळवतील. 4 धावा आल्या. गुड रनिंग, गुड रनिंग. 3 षटक संपले. संघ थोडा बॅकफुटला होता आणि आता थोडी आघाडी मिळाली. 16 धावा 2 षटकानंतर 7 होत्या 3 ओव्हर नंतर. आता या ओव्हर मध्ये मानवनं कमबॅक केला. या चेंडूवर 7 जरूर मिळाले नाही फिल्डिंग टीम डिपार्टमेंटची, मात्र आता 3 ओव्हर नंतर एकूण धावा 16. तर श्री काळभैरव डेव्हलपर्स बॅटिंग स्क्वॉड मध्ये आपण पाहतोय. एकूण धावा फलकावरती टोटल 16 धावा आहेत. 16 धावा फलकावर. ओव्हर नंबर आता आपण पाहतोय 4थं षटक असेल. तर 3 षटकांचा खेळ संपला आणि धावा फलकावरती 16. ऑन साइडला ड्राईव्ह केलाय, स्क्वेअर लेग करून क्षेत्ररक्षक येईल. शेवटचं षटक आहे, आक्रमण तर करावं लागेल आणि तो प्रयत्न इथे करणार का? श्री काळभैरव डेव्हलपर सिद्धांत केनी, सिद्धेश ढमाळे सुरुवात करून दिली होती. बंटी ढमाळे होता, मात्र त्यानंतर बॅक थोडासा मागे पडला. पहिल्या ओव्हर मध्ये 5 आल्या 2 षटकानंतर 7 धावा आणि आता हे 4थं षटक आहे. किरण लबडेला पाहतोय. धावा फलकावरती टोटल 18 वर पोहोचलाय. धावा जमवण्याचा प्रयत्न सुरू करण्याचा बॅटिंग टीमला माहिती आहे थोडी धावांची गुंतवणूक कमी आहे आणि जेव्हा अशी परिस्थिती ओढावते ना तेव्हा मैदानावर टिकून खेळणं हे खूप महत्वाचं असतं. पण प्रामुख्याने आता हे सामने सर्व 4 षटकांचे आहेत आणि या 4 षटकामध्ये तुम्हाला गतिमान अवस्था ही प्राप्त करावी लागेल. किरण लबडे 2 चेंडूमध्ये धावा दिल्या 3. रिमेनिंग 4 बॉल लेफ्ट. 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. चेंडू चांगला होता, गती कमी केली, शरीरभेदी गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतो, मात्र या वेळेला त्याने वेगळा प्रयत्न केला. ऑफ स्टंपला ठेवला, हा चेंडू डॉट फेकला, दबाव वाढलाय बॅटिंग टीमवर कारण चेंडू शिल्लक आहे 3. इथे 3 चेंडूमध्ये 2 मोठे फटके येणं खूप महत्वाचं आहे. 19 धावा. आक्रमण करतो, हल्ला चढवतो, डीप कडे फिल्डर आहे रेडी, पकडला झेल. बॅटिंग टीम थोडासा डाव कोसळलाय. अगदी पहिल्या मॅच नंतर हा सामना श्री काळभैरव डेव्हलपर्स आतापर्यंत मजल मारले ती एकूण धावा 19. चला थोडा स्पीडअप पाहिजे. बॅटिंग टीमला सुद्धा विनंती असेल कारण आज जर 10 मॅचेस तुम्हाला कव्हर करायचे असतील तर ऑन एन ॲव्हरेज सरासरी वेळेवर लक्ष दिला जाईल. टीम मीटिंगला परवानगी दिली जाणार नाही. या गोष्टींकडे दोन्ही संघ नोंद घ्या. इनिंग ब्रेक मधील टॉस आणि संघ असतील स्पर्श अँड दित्या 11 आणि त्यांच्या विरुद्ध नामदेव भोईर 11. दोन्ही संघाने क्रेडिराम. अगदी काही वेळातच तुम्हाला मनोरंजन पाहायला मिळेल. डान्सिंग स्टाईल अंपायर माटे आणि दशरथ पाटील सर यांची जुगलबंदी. लक्ष विद्या मॅच कडे. मॅच मध्ये कमबॅक करताना गोलंदाज पुन्हा एकदा 7वी पास. काय दर्जेदार गोलंदाजी राहिली. अगदी प्रत्येक गोलंदाजांचा आपण डिटेल्स पाहिली. काही फटके खेळण्याची संधी दिली नाही. एक चौकाराला नितेश केनीच्या षटकामध्ये आणि त्यानंतर मानव. गुड बॉलिंग. संपूर्ण दबाव निर्माण केलाय. धावांची गुंतवणूक करत असताना फक्त सिंगल डबलना इथे लक्ष केंद्रित केलं. पूर्वार्धाचा खेळ संपला आणि धावा फलकावरती 21 धावा फलकावर 22 करायचे. दुसऱ्या अंकाकडे जरूर वळणार. इथं बॅटिंग करेल आता 7वी पास. 4 षटकामध्ये लक्ष थोडस आपण पाहतो सोपं असेल.
तर रुपेश गावण यांना विनंती करेन आपण संपर्क साधा. रुपेश गावण. तर सन्माननीय आमचे पाहुणे हरिदास केनी साहेब यांचा आम्ही सन्मान करतोय. मी आमचे युवा नेतृत्व शिवसेनेचं दमदार व्यक्तिमत्व निखिल बोपे यांना विनंती करेन आपण सन्माननीय पाहुण्यांचा सन्मान करायचा. तर किरण लबडेच्या चौथ्या षटकामध्ये फक्त 5 धावा आल्या. आतापर्यंत लेखाजोखा पाहिला. विनिंग टार्गेट विजयासाठी मॅच लगेच ऑन होईल. 21 चं टार्गेट 22 करायचं. तर टॉस सुद्धा आपण करणार आहोत. मी विनंती करेन स्पर्श दित्या 11 आणि त्यांच्या विरुद्ध नामदेव भोईर 11. चला आपल्याला विनंती असेल टॉस लगेच करायचं. दोन्ही संघनायक आले असतील तर टॉस आपण करूया. स्पर्श दित्या 11 आणि नामदेव भोईर 11 दोन्ही संघाचे संघनायक. 4 षटका आणि 22 बॅटिंग करेल सातवी पास. चला विनंती असेल आपल्याला सातवी पास आणि त्यांच्या विरुद्ध श्री काळ भैरव डेव्हलपर्स अँटी ग्रुप चिंचपाडा आयोजित चिंचपाडा प्रीमियर लीग. तर टॉस पेंडिंग आहे. चला इनिंग ब्रेक मध्ये टॉस हा मॅन्डेटरी आहे. 22 टार्गेट आहे. तर सन्माननीय पाहुण्यांचं आगमन झाले त्यांचं सहर्ष स्वागत करतोय. तर सुभाषजी मुंडकर साहेब यांच्याकडून या स्पर्धेला 2000चं आर्थिक सहाय्य. त्यांचं मी सुद्धा आयोजन कमिटीच्या वतीने धन्यवाद देईन सुभाषजी मुंडकर. तर हरिदास केनी साहेब यांना विनंती करेन आपल्या पवित्र शुभास्ते टॉस इथे होणार आहे. अतिथी देवो भव चिंचपाडा प्रीमियर लीग अँटी ग्रुप चिंचपाडा आयोजित CPL धमाका. जेव्हा दुपारचं सत्रेल आणखीन एक्साइटमेंट आपल्याला असेल. मॅचेस टफ होतील आणि त्यानंतर आपण पाहतोय अँटी ग्रुप चिंचपाडा आयोजित CPL धमाका. तर टॉस होते दोन्ही कॅप्टन स्पर्श अँड दित्या 11 आणि नामदेव भोईर 11. चला मॅच ऑन करा. फिल्डिंग टीम मीटिंगची तुम्हाला परवानगी नाही. 4 षटक 20 मिनिटं हा सुद्धा स्पर्धेचा नियम आहे आणि आम्ही आपल्याला सूचना देतोय. चला मॅच ऑन करा. तर सातवी पास या संघाला 4 ओव्हर मध्ये 22 करायचे. CPL धमाका सर्व युवा वर्ग एकत्र झालाय. या गावातील सर्व खेळाडू एकत्र झालेत आणि ना स्वार्थासाठी ना मोठेपणासाठी आणि आपल्या एकजुटीसाठी आज सर्व खेळाडू एक संघ झालेत. 4 षटका आणि 22 CPL धमाका. चला नेक्स्ट मॅच रेडी राहायचे. टॉस झालं आणि स्पर्श आणि दित्या 11 विरुद्ध नामदेव भोईर 11 या दोन संघांमध्ये टॉस झाला. अंपायर सिग्नल मॅच ऑन. सामना सुरू होईल. सुमित पाटील यस फटका येईल. पंच इशारा करतील. सुरुवात दणक्यात यस हा षटकार. सुमित पाटीलच्या या षटकामध्ये षटकारानं सुरुवात केली. गुड फाईट. सलामीची जोडी पाहतो. 7वी पास कडून राजू गावण नितेश केनी. सलामीची जोडी 22 टार्गेट. चांगल्या पद्धतीने धावा बनवत असताना आणि आता यावर कॉन्सन्ट्रेशन करावं लागेल सुमित पाटीलला. विकेट पाहिजे. पूर्वार्धामध्ये फारशी चांगली बॅटिंग झाली नाही जी जबाबदारी होती. मात्र त्यानंतर या विस्फोटक खेळानं या सामन्यामध्ये बघा आघाडी मिळवून देत असताना 7वी पास संघासाठी राजू गावण आणि नितेश केनी. तर एक्स्ट्रा प्लेयर नसल्या कारणानं काही डिफिकल्टीज येतात. मात्र राजू गावण नितेश केनी
तर नितेश केनीच्या बॅट मधून आज षटकार पाहिला. सुरुवात जबरदस्त केली. तर सोन्या आणि काजल बैलाचे मालक आमचे सन्माननीय व्यक्तिमत्व किरण केनी साहेब यांच्याकडून या CPL धमाकासाठी 5,000चं आर्थिक सहाय्य. त्यांचं मी दानशूर दात्यांचं 5,050 लकी नंबर असतो आणि अशा अनेक लकी नंबर आजकाल ट्रेंड आले. अनेकांचे फेवरेट लकी नंबर असतात 50-50. चला 2 चेंडूचा खेळ संपलाय. 22 करायचे. अगदी काही वेळातच दशरथ पाटील सर जॉईंट होतील आणि धमाल आनंद देणारा क्षण 22 धावेसाठी प्रयत्न सुरू. झेल होणार का? ओ लॉंग ऑफला तयारी होती. क्षेत्ररक्षक प्रयत्न जरूर झाले आणि पकडला झेल. 3 चेंडूचा खेळ समाप्त. धावा धाफलकावरती टोटल एकूण धावफलक पुढे सरकले. 6 धावा आहेत. सुमित पाटील षटकार डॉट विकेट मिळाले. राजूला पाहतोय. नितेश केनी बाद झाला. किरण लबडे क्रमांक 3 वर आलाय आणि 22चा पाठलाग करायचा. 7वी पास विरुद्ध श्री काळभैरव डेव्हलपर्स. चला मॅच ऑन ठेवा. आज वेळ आपल्याला वाचवायचे आणि या सातत्याने सूचना असतील. दोन्ही संघाने याची नोंद घ्या. टीम मीटिंगला जास्त वेळ देऊ नका आणि अंपायर माट्या यांना आपण पाहतोय मैदानावर. सुमित पाटील पुढचा चेंडू. ओ फटका चांगला डीप कडे खेळतोय. कोणी नव्हता मात्र इथे प्रयत्न झाले 2 धाव घेण्यासाठी. सुरुवात चांगली आहे. पूर्वार्धामध्ये अगदी पाहिलं पहिल्या 2 षटकानंतर फक्त 7 धावा होत्या आणि तिथे 7वी पास संघाची आपण पाहतोय जी गोलंदाजीचा सुरू होती त्यामध्ये कुठली धावा बनवण्यामध्ये बॅटिंग टीमला त्यांनी संधी दिल्या नव्हत्या. गोलंदाज तयार होईल सुमित. पॉइंट कडे ढकलण्याचा प्रयत्न आणि झाले मिसफील्ड. डीप बॅकवर्ड पॉइंट कडे चेंडू गेला आणि मिळतील या वेळेला 4 धावा. संघ पुढे सरकला. 22चा पाठलाग करायचा आणि एकूण धावा धावफलकावर राजू गावण. चला आपल्याला स्पीड अप हवाय. सुमित पाटील या संपायर सिग्नल 4 एकूण धावफलक 12. स्टीअर करतो चेंडूला. सावध फटका. 1 धावेसाठी प्रयत्न जरूर झाले. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त आणि एकूण धावा धावफलकावर पोहोचलाय संघ टोटल 13. 22चं टार्गेट. येणारे विनिंग कॅल्क्युलेशन आपण पाहूया. सामना मात्र सोपा आहे. 18 मध्ये 9 करायचे. 18 चेंडू आणि 9 धावा. चला फिल्डिंग टीम फिल्डिंग लावून घ्या. अगदी पाण्याची गरज भासली अत्यंत पाण्याची गरज लागली तर आम्हाला इशारा करा. कमिटीने ऑल मेंबर आमचे रेडी आहेत. 2 ओव्हर नंतर ड्रिंक्स ब्रेक असेल मात्र इमर्जन्सी पाणी लागलं तर पुरवलं जाईल. चिंचपाडा प्रीमियर लीग दिमागदार आयोजन मॅनेजमेंट सुंदर नियोजित आणि सुनियोजित व्यवस्था. एका बाजूला आमचा आचार्य वर्ग आणि आज सुपर संडे. सर्व दानशूर दात्यांचं धन्यवाद देते. सुभाषजी मुंडकर यांचं योगदान. वेळ जास्त घेऊ नका. वेळ जास्त घेऊ नका प्लीज. कोऑपरेट करा. आपली स्पर्धा आहे चिंचपाडा प्रीमियर लीग आणि आपल्याला यशस्वीरित्या ती पार पाडायचं. तर आता वेळेला जरा महत्व देत राहा. 10:40 झालेत. सूचना असतील आपल्याला. सुमित पाटीलच्या षटकामध्ये 13 आल्या. 22चं टार्गेट. 18 मध्ये करायचं फक्त 9 धावा. सरासरी थोडं आव्हान माफक आहे मात्र कमबॅक करेल का श्री काळभैरव डेव्हलपर्स. बॅकफुटला जाऊन फटका खेळलाय. डीप लॉंग लेग कडे
आणि मिळतील 4 धावा. चार धावीने धावफलक पुढे सरकल्या. 22चा पाठलाग करायचे. एकूण धावा पोहोचल्या 17 आणि आता येणारे चेंडू असतील 17 आणि विजयासाठी 5 धावेची गरज. सामना सोपा आहे. किरण लबडे 2 चौकार आले वैयक्तिक खेळामध्ये. आणखीन एक आक्रमण ऑन साइडला. फिल्डर रेडी. झेल होणार का? आणि हा झेल सोडलाय. 2 धाव घेण्याची तयारी नव्हती मात्र 2 धावा पूर्णपणे पूर्ण केल्यात. गोलंदाजांमधून जी कमालीची कामगिरी हवी होती मात्र ते प्रात्यक्षिक न मिळाल्या कारणानं 13 आले आणि आता संजय केनीवर सुद्धा हल्ला बोल सूर्य. एकूण धावफलक 19. चपराक देतोय कव्हर कडे. फिल्डर झालं खराब क्षेत्ररक्षण आणि हा सामना जिंकलाय तब्बल 15 चेंडू राखून. थँक्यू व्हेरी मच. तर 7वी 5 संघांना हा सामना सहज जिंकला. तर सन्माननीय आमचे पाहुणे महाराष्ट्र पोलीस आदरणीय सम्राट डाके साहेब यांचे इथे आगमन झाले. त्यांना विनंती करेन चिंचपाडा प्रीमियर लीगच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत. मॅन ऑफ द मॅच 7वी 5 हा सामना जिंकला आणि किरण लबडे मॅन ऑफ द मॅच. 6 चेंडू मध्ये 18 धावा, 1 ओव्हर 5 धावा, 1 विकेट. महाराष्ट्र पोलीस सम्राट डाके साहेबांचे इथे आगमन झाले. त्यांचं वेलकम सुस्वागतम. आणि या स्पर्धेसाठी आम्हाला त्यांनी आर्थिक सहाय्य सुद्धा केलं. त्यांचं सुद्धा आम्ही धन्यवाद देतो. एंटी ग्रुप चिंचपाडाच्या वतीने चिंचपाडा प्रीमियर लीग. तर नेक्स्ट मॅच लगेच ऑन करायचे. चला फिल्डिंग टीम स्पर्श आणि दित्या 11 जाऊया आपण दसल पाटील सरांना ऐकूया. तोपर्यंत डीजे कडे वळूया. धन्यवाद. मॅन ऑफ द मॅच किरणला विनंती करेन. मी आमच्या पोलीस साहेबांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण देऊया किरणला मॅन ऑफ द मॅच. चला फिल्डिंग टीम सामना लगेच सुरू करा. जरा अंपायर मिस्टर माटिया हा डोंगना बिंगना हलव पण टाइम पण बघ जरा. नाही तर झालं इथं मच्छर जावायचा आम्हाला रात्री. चला स्पर्श आणि दित्या 11 विरुद्ध नामदेव भोईर. आजची ही तिसरी लढत. सामना टॉस जिंकलाय दित्या. स्पर्श दित्या 11 पहिल्यांदा फिल्डिंग. 4 षटकांचा सामना असेल. माझ्या समवेत असतील नामवंत स्कोरर एक व्यावसायिक प्रोफेशनल आमचे उमेश